करवीर तालुक्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. काही ठिकाणी मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळं त्या ठिकाणी सुमारे 1 तास उशिरा मतदान सुरू झालं. सकाळी 9 वाजेपर्यंत 11.71% मतदान झालं. प्रशासनानं जनजागृती केल्यामुळं तालुक्यात मोठ्या प्रमाणात मतदान झालं. अनेक मतदान केंद्रांवर भर उन्हात मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. हणमंतवाडी मतदार यादीत सुमारे 250 नागरिक मतदारांची नावं नसल्यानं गोंधळ उडाला. यावेळी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला. आमच्या गावात आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली, परंतु मतदार यादीमध्ये अनेक त्रुटी निदर्शनास आल्या. यामध्ये जवळजवळ आमच्या गावातील 200-250 लोकांची नावं या मतदार यादीतून गायब झालेत. त्यामध्ये तरुण वर्ग आहे, मध्यम वर्ग आहे, वयस्क लोक आहेत. तर ह्या लोकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचं काम हे शासनामार्फत झाले. हे जे निवडणूक आयोगानं ज्यांनी ह्या याद्या तयार केल्या किंवा सर्वे केला, ह्या लोकांच्या चुकीमुळं गावातील लोकांना मतदानापासून वंचित राहावं लागलं. तरी ह्या अधिकाऱ्यांच्या वरती शासनानं कठोरात कठोर कारवाई करावी व भविष्यात अशा चुका होऊ नये याची दक्षता घ्यावी. मी गेली 32 वर्ष हणमंतवाडी ग्रामपंचायत असो, विधानसभा असो, लोकसभा असो, अशा माध्यमातून मी मतदान केलेलं आहे. पण आज काय गौड बंगाल झाले, काय कुठल्या अधिकाऱ्यांची काय संगनमतन झाले की काय माहीत नाही. पण आमच्या गावातल्या ग्रामपंचायत सदस्य असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, काही प्रतिष्ठित नागरिक असतील, अशा लोकांच्या या मतदार यादीतून नावं वगळण्यात आलेली. त्याला कुठल्याही प्रकारचा आधार नाही किंवा आम्हाला तशी कल्पना दिलेली नाही. आणि आमच्या मतदानापासून आम्हाला जी वंचित ठेवण्याचं काम या शासनाने केलेलं आहे, ह्या शासनावरती कडक कारवाई करण्यात यावी, संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. नाहीतर आम्ही पुढची पाऊल म्हणून आम्ही निवडणूक आयुक्त आणि कलेक्टर यांच्याकडे रितसर कायदेशीर तक्रार करणार आहोत. शिंगणापूर इथं सुमारे 150 मतदारांची नावं कोल्हापूर आणि मूळ गावाकडे लागल्याचं चित्र समोर आलं. दोनवडेत कंट्रोल युनिट बॅलेट मतदान सुरू करण्यापूर्वीच बंद पडलं. 8 वाजता दुसरं मशीन जोडून मतदान सुरू करण्यात आलं. पाडळी खुर्द, बालिंगा इथंही मशीन जोडताना अडचणी निर्माण झाल्या. सांगरूळमध्ये बॅलेट पेपर मशीनवर नावाच्या आणि चिन्हाच्या समोर बटण नसल्यामुळं अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी खात्री करून 1 तासांनंतर मशीन बदलून दिल्यावर मतदानाला सुरुवात झाली. आमशीत मतदान केंद्राजवळ 100 मीटरच्या आत गाड्या घेतल्यामुळं काही वेळ दोन्ही गटात तणाव निर्माण झाला. सांगरूळ इथं भर उन्हात मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कोणतीच व्यवस्था केली नसल्यानं मतदारांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान काल माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी बोरगाव इथं, आमदार PN पाटील यांनी सडोली खालसा, आमदार जयंत असगावकर आणि उमेदवार बाजीराव खाडे यांनी सांगरूळ इथं मतदान केलं. मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्वच केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त होता.